बसा. आज आपण मराठी या विषया अंतर्गत एक मराठीचा छान पाठ पाहणार आहोत. मराठी विषय आवडतील तुम्हाला? हो सर. ठीक आहे, आपण आज मराठी पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कथा आवडत असेल? आवडते का तुम्हाला कथा? हो सर. मी छानशी एक तुम्हाला कथा सांगतो. सर्वजण माझ्याकडे लक्ष द्या. एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. विहिरीचं पाणी आटलं, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही आणि लोक भुकेनं व्याकुळलेली होती. मोलमजुरीसाठी रानोवन भटकत होती, कंदमुळं खाऊन जगत होती. अशी प्रचंड दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक व्यक्तीला काय करावं, काय करू नये असं सूचनाचं झालं होतं. त्या राज्याचा जो मुख्य आहे राजा, त्या पूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी या गावाहून त्या गावावर, त्या गावाहून त्या गावावर असं प्रत्येक गावाला भेट देतो. एक दिवस एक म्हातारी आपले फुटाणे आणि लाह्या घेऊन विकण्यासाठी एका गावाला बाजारामध्ये गेली. अर्थात ते खेळ होतं. दिवसभर त्या बाजारामध्ये तिनं ते लाह्या फुटाणे विकले आणि 4 वाजता सर्व तिचं ते विकून त्या बस स्टँडला आली. बस स्टँडला ती बसची वाट पाहत बसली होती. आता येईल गाडी, मग येईल गाडी. अर्धा तास झाला, 1 तास झाला, बस काही आली नाही. म्हातारीला वाटलं आपलं गाव आता इथून 13 किलोमीटर आहे, आपण या गावाला कसं जायचं? तिला खूप काळजी पडली. 2 तास झाले तरी गाडी आली. दूरवरून एक पांढरी शुभ्र कार तिला येताना दिसली. तिनं मनामध्ये निश्चय केला म्हातारीने, की आता आपण काही करायचं, पण या पांढऱ्या गाडीला हात दाखवायचा आणि या गाडीमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. सुसाट वेगाने ती गाडी धावत त्या ठिकाणी आली. त्या म्हातारीनं हात दाखवला. म्हातारीनं जसा त्या गाडीला हात दाखवला तशीच ती गाडी थांबली आणि म्हातारीनं विनवणी केली, भाऊ मला समोरच्या स्टॉप पर्यंत तुमच्या गाडीमध्ये येऊ देता? त्या गाडीमध्ये पांढरा शुभ्र वस्त्र परिधान केलेला रुबाबदार व्यक्ती त्या गाडीमध्ये बसला होता. त्यांनी फेटा बांधला होता.
आणि पांढरं शुभ्र धोतर परिधान केलं होतं. नम्रतेनं तो व्यक्ती खाली उतरला, म्हातारीला नमस्कार केला. आजी, तुझ्या जवळचं सगळं दे, मी हे तिकीट टाकून घेतो, तू मागे बस. त्या म्हातारीचा हात बोट पकडलं, व्यवस्थित तिला मागे बसून दिलं आणि तिचं पूर्ण फुटाण्याचं जे टोपलं होतं ते मागे टाकलं आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. त्या म्हातारीचं गाव जवळ आलं आणि जसं बस स्टॉप जवळ आलं तसं तिने ड्रायव्हरला हाक दिली, बाबा थांब, माझं गाव आलं की. त्या बस स्टॉपवर आजूबाजूला सगळी लोक त्या गाडीकडे बघत होती, कुतूहलाने बघत होती. एवढी पांढर शुभ्र गाडी आणि त्या पांढर शुभ्र गाडीमध्ये पांढरा कोट, पांढरी टोपी, रुबाबदार व्यक्तिमत्व बसलेलं आहे आणि या गाडीमधून ती फुटाने विकणारी म्हातारी उतरलेली आहे. सगळे लोक गोळा झाले, पाहते तर ही म्हातारी त्याच्यातून उतरली. त्या रुबाबदार व्यक्ती पुन्हा उतरला, ते टोकरं पूर्ण काढून दिलं, तिच्या हातात दिलं आणि त्या म्हातारीनं त्या याच्यामधले छोटेसे फुटाणे काढलेत आणि लह्या काढल्यात आणि 2 रुपये त्या रुबाबदार व्यक्तिमत्वाला देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नम्रतेनं नकार दिला, नाही आज मला हे 2 रुपये नको. परंतु तिनं जे फुटाणे आणि लह्या दिले नम्रतेनं स्वीकारले आणि गाडीत बसले. सर्व जी आजूबाजूची लोक होती ती कुतूहलाने बघत होती, ही म्हातारी कोणाच्या गाडीत बसली. तो राजा आहे, आपल्या परिसराचा राजा आहे, आपल्या राज्याचा राजा आहे आणि राजाच्या गाडीत बघून बसली. एवढ्या मोठ्या राजाने या म्हातारीला आपल्या गाडीत आणलं. किती मोठ्या मनाचा राजा आहे. आणि तो राजा होता मोठ्या दिलाचा राजा, राजर्षी शाहू महाराज. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो मोठ्या दिलाचा राजा राजर्षी शाहू महाराज हा पाठ आपण पाहणार आहोत. प्रत्येकाने दोघा म्हणून एक घ्या, तो वाटून घ्या व्यवस्थित वाटा. आणि या पाठाचे लेखक आहेत यशवंतराव बळवंतराव चव्हाण. सगळ्यांना पुस्तकं मिळाली. तुम्हाला सर्वांना पुस्तकं मिळाली? पुस्तकं मिळाली? ठीक आहे. पहिले सुरुवातीला आपण काय करू, या पाठाचे जे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण त्यांचा आपण परिचय करून घेऊ. मी एक चित्र तुमच्या समोर ठेवतो, हे चित्र तुम्हाला ओळखायचं आहे. विशाल इकडे तू हे चित्र ओळख कोणाचं आहे? हे चित्र यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यशवंतराव बळवंतराव चव्हाण. छान, बस छान ओळखलंस. हे चित्र यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचं आहे. त्यांचा आता आपण लेखक परिचय करून घेऊ. कोण वाचते लेखक परिचय? ज्याला वाचायचं त्याने हात वर करा. हा, तू ये लवकर ये. गेलो इकडून ये.
धन्यवाद. लेखक परिचय यशवंतराव बळवंतराव चव्हाण. जन्म 12 मार्च 1913, ठिकाण कराड महाराष्ट्र. मृत्यू 25 नोव्हेंबर 1984 दिल्ली येथे झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यांना ओळखले जाते. त्यांनी काही काळात भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू आणि उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या पाठाचे जे लेखक आहेत ते आहेत यशवंतराव बळवंतराव चव्हाण. त्यांचा जो पूर्ण परिचय आहे हा परिचय इंग्रजी वाचलेला आहे, छान वाचला. ते केवळ लेखकच नाही तर ते देशाचे संरक्षण मंत्री सुद्धा होते आणि महत्वाची पदं भूषवलेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं ती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं. त्यांचा आता आपण साहित्यिक परिचय पाहू. कोणाला वाचायचं आहे साहित्यिक परिचय? ज्याला वाचायचं त्याने हातवर करा. हा मोहिते तुम्ही या लवकर या. साहित्यिक परिचय यशवंतराव चव्हाण यांची ग्रंथ संपदा. आपले नवी मुंबई राज्य इसवी सन 1957, ऋणानुबंध ललित लेख 1975, कृष्णकाठी आत्मचरित्र 1984, भूमिका 1979, विदेशी दर्शन, सह्याद्रीचे वारे 1932, भाषण संग्रह 62, युगांतर 1970. त्यांनी राजकारणात राहूनही साहित्याविषयी प्रेम व आपुलकी जपली. ओघवती भाषाशीली व्यासंग व रसिकता ही त्यांच्या साहित्य लेखनाचे विशिष्ट आहे. छान वाचलं. विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचं आपले नवी मुंबई राज्य, ऋणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, सह्याद्रीचे वारे, युगांतर. त्यांचं जे युगांतर हे पुस्तक आहे ते खूप गावचं आहे मराठी साहित्यामध्ये. लेखक यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे साहित्य क्षेत्रामध्ये नावारूपास आले कारण त्यांची जी साहित्य लेखनाची भाषा जी होती ही साधी होती, सोपी होती, सरळ होती आणि जनसामान्याला सहज समजेल अशी होती. ती प्रासादिक होती. जसं मृग नक्षत्राच्या वर्षावानं काळ्या मातीचा पापुद्रा जसा अलगदच वर येतो तशी, ज्वारीच्या पोंग्यातून तरारून कधीच जसं वर येतं तशी, मधाच्या पोळ्यातून सहदाचं थेंब जसं अलगदच ठिबकतं तशी, आईची कुस उसून कृतज्ञतेनं हात जोडून मूल जसं बाहेर येतं तसे, साधी, सोपी, सरळ आणि प्रासादिक अशी त्यांची लेखनशैली होती आणि त्यामुळेच ते मराठी साहित्यामध्ये नावारूपास आलेले आहे. आज आता आपण जो मोठ्या दिलाचा राजा राजर्षी शाहू महाराज हा जो पाठ लेखकांनी लिहिलेला आहे त्याविषयी आता आपण माहिती पाहू. पुढील माहिती तुम्ही तुमचे पृष्ठ क्रमांक 20 काढा. पृष्ठ क्रमांक 20 सर्वांना पुस्तकं मिळालेली आहे. पहिल्या 2 परिच्छेदाचे मी वाचन करतो. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्या. वाचन करत असताना तुम्हाला जर काही याच्यामध्ये नवीन शब्द आढळले तर ते नवीन शब्द पेन्सिलने तुमच्या पुस्तकामध्ये अधोरेखित करा. मी जेव्हा तुम्हाला विचारेल तेव्हा ते शब्द नवीन शब्द मला सांगायचे. मी वाचनाला सुरुवात करतो. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्या. कायचा गोंधळ आहे रे? पेन्सिल काढते काढून. हा तुमच्या पुस्तकामध्ये लक्ष द्या. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षी शाहू महाराजांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. इथे अनेक राज्यात बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण, राजकीय सत्ता, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यापासून वंचित राहिला. महाराष्ट्रात हे झाले नाही. त्याबाबतची जागृती महात्मा फुले यांनी केली.
त्यानंतर या समाजाचे परिवर्तन घडवून आणण्याच्या कामात महत्वाची कामगिरी बजावणारे महर्षी शिंदे, राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यापैकी शाहू महाराज हे छत्रपती होते आणि आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी वंचित अशा समाजात जागृती निर्माण करण्यासाठी केला. यामुळे सामान्य लोकांतही जागृती झाली. सामाजिक परिवर्तनाच्या या कार्यामुळे मराठी समाज हा या देशातला आधुनिक समाज बनला आहे. राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या काळातील संस्थानिक होते आणि त्यांच्या मर्यादा त्यांच्या काही धोरणांना पडणे स्वाभाविकच होते. देश, काल, परिस्थितीच्या मर्यादा सर्वांनाच पडतात. त्या पलीकडेही जाऊन ज्यांचे कार्य दुर्गामी परिणाम घडवून आणते त्यांचे नाव इतिहासात अजरामर होते. शाहू महाराजांचे नाव याच कारणास्तव अजरामर झाले. तसे पाहिले तर अनेक संस्थानिक होते, पण शाहू महाराज हे केवळ संस्थानाधिपती म्हणून मोठे ठरत नाही, तर त्यांच्या राजसत्तेला सामान्य जनतेच्या कळवळ्याचे लेणे चढले होते. कोल्हापूर संस्थानात त्यांनी विद्या, कला, व्यापार, उद्योग इत्यादी क्षेत्रात जे नवचैतन्य निर्माण केले ते स्वतःचा बडेजाव वाढवण्यासाठी नव्हे, तर या अनेकविध क्षेत्रातील गुणीजनांना प्रोत्साहन देऊन आपल्या राज्यात विद्या, कला, व्यापार, क्रीडा यांची भरभराट व्हावी आणि त्यायोगे आपल्या प्रजाजनांचे भले व्हावे ही त्यामागची प्रेरणा होती. त्यामुळे गुणवान लोकांना, अनाथ व एकाकी लोकांना त्यांचा फार मोठा आदर झाला. शाहू महाराजांनी घडवलेल्या सामाजिक परिवर्तनाचे रहस्य आणि वैशिष्ट्य हेच की त्यांनी जे विविध उपक्रम केले ते चिरस्थायी ठरतील अशी त्यांची बांधणी केली. कित्येक वेळी मोठी माणसे काही उपक्रम सुरू करतात आणि त्याच्यानंतर त्यांचे कार्य नष्ट होते. आपल्याकडे कोणत्याही कार्याला संस्थारूप देण्यात आपण यशस्वी ठरतो. त्यामुळे एका व्यक्तीने एखादे कार्य उभारले की ती व्यक्ती बाजूला झाली की त्या कार्याचा मागमूस राहत नाही. ज्या समाजाचे संस्थात्मक जीवन भरभक्कम असते तोच समाज पराक्रम गाजू शकतो हे शाहू महाराजांनी ओळखले होते व या बाबतीत त्यांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक होती. इथपर्यंत आपण भाग पाहू. मी या दोन परिच्छेदाचे आदर्श असे वाचन केलेले आहे. आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे दोन परिच्छेद पोटाची हालचाल न करता वाचन करायचे आहे. या परिच्छेदामध्ये तुम्हाला जर काही नवीन शब्द वाटले तर पेन्सिलने अधोरेखित करा. मी जेव्हा विचारेल तेव्हा तुम्ही मला ते सांगायचे आहे. तसेच यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वाचायला सुरुवात करा. पुस्तक उघडू नका, सरळ करत असते.
वाचून झाल्यानंतर मला सांगा. तुमचे दोन्ही परिच्छेद वाचून झाल्यानंतर विशाल वाचून झालं की सांगशील. शेवट करून घ्या आता. झालं सर्वांचं वाचून? ठीक आहे, लक्ष द्या. फलकावर एक प्रश्न लिहिलेला आहे. हा प्रश्न कोण वाचेल? एक पडगाल तुम्ही एक समोर वाच हा प्रश्न. शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला सामान्य जणांच्या कळवण्याची लेणे चढले होते असे लेखकांनी का म्हटले आहे? छान, बेस्ट. तुम्ही याचं वाचन केलेलं आहे, मी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे. त्याचं उत्तर कोण देईल आता? ज्याला येत असेल त्याने हातवर करा. उभे राहा. त्यांनी विद्या, कला, व्यापार या क्षेत्रात नवे चैतन्य निर्माण केले होते. त्यांनी विद्या, कला, उद्योग, व्यापार या क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण केले आणि हे सर्व कार्य त्यांनी सामान्य जनांसाठी केले. त्याच्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला सामान्य जनांच्या कळवण्याची लेणी चढले होते असे लेखकांनी म्हटलेले आहे. बेस्ट आहे, छान उत्तर दिलं. मोठ्या दिलाचं राजे राजर्षी शाहू महाराज या पाठामधून लेखकांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जे सामाजिक कार्य आहे, सामान्य जनांविषयीचे जे कार्य आहे, ते कार्य या पाठामधून विशद केलेले आहे. मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. फोटोचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही हा फोटो बघितला नसेल. बघितला का फोटो? हा शेवटला उभ्या राहा तुम्ही. या फोटोचं निरीक्षण करा आणि या फोटोवरून याचं वर्णन करा. त्या प्रतिमेचं करता येईल? नाही करता येईल? कोण करेल? ते लहानपणीचे शाहू महाराज आहे. ते लहानपणीचे शाहू महाराज आहे. आता या फोटोवरून याचं व्यक्तिमत्वाचं वर्णन करा. बस करा. बस बस. त्यांची जी टोपी होती सर, नेहमी ते एका साईडने, म्हणजे नंतर पण त्यांचं तसंच होतं तो लूक. त्याच्यामुळे ते ओळखण्यात येतात की राजर्षी शाहू महाराज आहे. त्या टोपीमुळे ओळखलं आम्ही. ते बालपणीचे शाहू महाराज. ते बालपणीचे. छान, बरोबर. आता दुसरा एक फोटो तुमच्या समोर ठेवतो मी, तो ओळखायचा आहे तुम्हाला. फोटोचं बारकाईने अगदी निरीक्षण करा आणि या फोटोचं, या व्यक्तिमत्वाचं वर्णन करा. दिसते का तुला? इंगळे तुला दिसते? ठीक आहे, लवकर सांगा. तू सांग चित्रे. मोठेपणीचे शाहू महाराज. मोठेपणीचे शाहू महाराज. अजून कोण उभे राहतो? अजून कोणाला काही सांगायचंय? असं हातात तलवार आणि गळ्यात माळ पाहून राजा वाटतो. हो, राजा. उभा राहा तू तर. बरोबर. तुला काय सांगायचं? कोल्हापूर संस्थानाचे राजा आहेत. कोल्हापूर संस्थानाचे. बरोबर आहे. आणि कोणाला काही सांगायचं का? बसं काय छान उत्तर दिलं तुम्ही. तारुण्यामधले, तरुण अवस्था हे राजे आहेत. अगदी रुबाबदार आहेत. त्यांची बैठक पहा कशी आहे आणि चेहऱ्यावरची काकी पहा तेज आहे. तर असे
रुबाबदार व्यक्तिमत्व असले हे राजर्षी शाहू महाराज आहेत. आणि हे तुम्हाला चित्र दाखवतो मी, त्या चित्राचं निरीक्षण करा आणि त्या चित्राचं वर्णन करा. वृद्धावस्थेतले शाहू महाराज आहेत. तुला येते वृद्धावस्थेतले शाहू महाराज आहेत. वृद्धावस्थेतले नक्की बर. हे वृद्धावस्थेमधले राजर्षी शाहू महाराज आहेत. तर या राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संबंध आयुष्यामध्ये सामान्य जनांसाठी कार्य केलेलं आहे. आपली जी सामान्य जनता आहे ती मोठी कशी होईल, उद्योग, कला, व्यापार इत्यादी क्षेत्रामध्ये भरभराटीस कशी येईल हा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या ख्यातीमध्ये केलेला आहे. तसं पाहता जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा काळ होता, जेव्हा ते संस्थानाधिपती होते, संस्थानाधिपती म्हणजे संस्थानचे प्रमुख, तेव्हा तो काळ इंग्रजांचा होता आणि इंग्रजांच्या काळामध्ये ते संस्थानाधिपती होते. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला मर्यादा येणं स्वाभाविक होतं, कारण इंग्रजांच्या काळामध्ये होते. तरी पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी समाज परिवर्तनाचं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. मी एक तुम्हाला सुंदर व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ बघायला आवडेल तुम्हाला? एक व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. आणि मिनिमाइज कसं होईल मिनिमाइज कसं होईल त्याच्या बाहेर पडायचं आपल्याला. मूकनायक, वंचित जगत का नायक. हिंदुस्तान भेदभाव करता है. हिंदू समाज कई मंजिली इमारत जैसा है जिसमें न तो दरवाजे हैं और न ही सीढ़ियां. जो जिस मंजिल पर पैदा हुआ है उसे उसी मंजिल पर मरना है. इस मानव परिषद ने मुझे विश्वास दिलाया है कि आपको अंबेडकर के रूप में अपना उद्धारक मिल गया. मुझे भरोसा है ये आपकी बेड़ियां तोड़ डालेंगे. इतना ही नहीं, वो समय आएगा, मेरा मन मुझे कहता है, जब अंबेडकर इस देश के अग्रणी और महान नेताओं में गिने जाएंगे. अंबेडकर, ओ अंबेडकर. रमा, कौन हो सकता है? ओ अंबेडकर. लगता है शाहू महाराज है. चलो ऊपर ही चलते हैं. जी. नमस्ते महाराज, बैठिए. अंबेडकर. एक कप तुम्हारी स्पेशल चाय मिलेगी बहन रमाबाई. चाय. ये बात बिल्कुल सच है कि हर महान आदमी के पीछे एक स्त्री होती है, रमा बहन जैसी. तुम भाग्यशाली हो अंबेडकर. पढ़ाई के लिए लंदन जा रहे हो ना, मेरी छोटी सी भेंट. खोलिए उसे. धन्यवाद. बहुत अच्छे. तो चले, मूकनायक ऑफिस हो जाना है. तुम्ही
खूप सुंदर एक व्हिडिओ बघितला. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याशी संबंधित आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली होती आणि त्या शिष्यवृत्तीच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक कार्य केले. आणि आपण बघतो की त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना दिली. त्या राज्यघटना लिहिण्याची जी प्रेरणा आहे ही राजर्षी शाहू महाराज आहे. तर अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये जे जे काही सामान्य लोक होते ते सामान्य लोकांना मदत केलेली आहे. तसेच राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं आरक्षणाचे जनक? कोण सांगेल? राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक का म्हटलं जातं? कोण सांगेल? काय सांगतो? शाहू महाराजांचा जो काळ होता त्यावेळेस जाती धर्म मोठ्या प्रमाणात पाळला जात असल्यामुळे जात होता. पण आंबेडकर हे दुसऱ्या जातीचे असूनही त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणाची वाटचाल करण्यास मदत केली म्हणून. बरोबर बरोबर, छान उत्तर दिलं. त्या काळात वंचित असलेला जो समाज होता ज्याला कुठेतरी अस्पृश्य म्हणण्यात येत होतं यांच्यासाठी त्यांनी जी फायदे करून दिले त्यासाठी त्यांना छान उत्तर दिलं. राजर्षी शाहू महाराज असे एक राजे होते की त्यांनी आपल्या राजसंस्थानामध्ये सर्वप्रथम आरक्षण लागू केलं होतं. त्याच्यामुळे राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. तुमची वही काढा, त्या वहीमध्ये एक मुद्दा लिहून घ्या. तुम्हाला वाचन करताना मी काही नवीन शब्द सांगितले होते, अधोरेखित करून ठेवायला सांगितले होते. ते तुम्ही पेन्सिलने अधोरेखित केले असेल. ते शब्द तुम्ही अधोरेखित केलेले शब्द सांगा. एक जण सांगतो. बडेजाव, बडेजाव. आणखी दुर्गामी. बरोबर, दुर्गामी. कळवळ्याचे लेणे. चिरस्थायी. अरे एक एक सांगणार का? चिरस्थायी. चिरस्थायी. कळवळ्याचे लेणे. भरपूर झाले. हा, लेणे चढणे. हा, बस मागमूस. मागमूस. बस एवढ्याची आता आपण अर्थ पाहूया. हा, पहिला शब्द कोण वाचते? हा, तू वाच. बडेजाव. बडेजाव. बस. तर याचा अर्थ कोण सांगेल? बडेजावचा अर्थ कोण सांगेल? हा, तू सांग. सोळंकी. मोठेपणा. मोठेपणा. अगदी बरोबर. राजर्षी शाहू महाराजांनी मोठेपणा करण्यासाठी कार्य केलेलं नाही. बडेजाव करण्यासाठी कार्य केलेलं नाही. हा, दुसरा शब्द कोण वाचेल?
हा शब्द वाचा. पडगंत वाच. दुर्गामी. दुर्गामी. बस. याचा अर्थ कोण सांगेल? सांग तू. खोलवर रुजलेले. खोलवर रुजलेले. खोलवर रुजलेले. उभा नाही. अजून कोण सांगेल? आणि इकडे दुसरा. अरे उभा राहतो. दुर्गामी म्हणजे सर भविष्यातील विचार करून केलेली क्रिया. भविष्यातील विचार आणखी. हा सांग. दुर्लक्षित. हा दुर्लक्षित भविष्यात काय करायचं ते ठरवून घेणार. दुर्लक्षित नाही म्हणत ना आपण त्याला. दूरदृष्टीने केलेला विचार. दूरदृष्टी. हा चिरस्थायी. चिरस्थायीचा अर्थ कोण सांगेल? हा इकडे सांगता कोणी? हा निर्मळ सांगा. चिरस्थायी म्हणजे असं खूप काळ टिकणारी. चिरकाळ टिकणार. बरोबर. तुमच्या वहीमध्ये नोंदवत चला. कळवळ्याचे लेणे चढणे हा बसा. छान उत्तर दिलं तुम्ही. कळवळ्याचे लेणे चढणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ सांगायचा आहे. कळवळ्याचे लेणे चढणे याचा अर्थ सांगा. ज्याला येतं त्याने हातवर करा. लवकर लवकर सांगा रे. हा सांग इकडे तू. राजांबद्दल नाही त्याचा अर्थ सांग पहिले. एखाद्याबद्दल आदर वाटतो किंवा त्यांच्याबद्दल आदर स्थान तयार होतो. कळवळ्याचे लेणे चढणे. आता याचं वाक्यात उपयोग करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले विविध कार्य पाहून त्यांच्याविषयी जनतेच्या मनात कळवळ्याचे लेणे चढले. जनतेच्या मनात कळवळ्याचे लेणे चढले. मागमूस एकच सांगतो बरे. तुम्ही नाही का वर्गामध्ये? हा मधल्या सांगा तुम्ही. मागमूस उभे राहा. लक्ष नाही का वर्गात? सांगा कोण सांगेल? सांग इकडे तिला. तर याचं कार्याचं मागमूस म्हणजे त्याचा कोणी वाली नसते किंवा त्याच्याकडे लक्ष नसते. थांगपत्ता. थांगपत्ता किंवा वाली. मागमूस नसणे. थांगपत्ता नसणे. बस लक्ष ठेव. त्याच्यानंतर मी तुला पुन्हा विचारणार आहे. तुम्हाला सर्व परिचित समजला? दोन्ही परिचितीचा अर्थ समजला? काही प्रश्न विचारू तुम्हाला? ठीक आहे. दुसरं काही? राजर्षी शाहू महाराज कोणत्या संस्थांचे संस्थानाधिपती होते? सगळ्याच हात वर असायला पाहिजे. राजर्षी शाहू महाराज कोणत्या संस्थांचे संस्थानाधिपती होते? तुम्ही काय गप्पा करू राहिल्या? इकडे लक्ष द्या. सांगतो आता. कोल्हापूर संस्थानचे पूर्ण वाक्य उचल. पूर्ण कोल्हापूर संस्थानचे पूर्ण. हा विशाल. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे संस्थानाधिपती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान वरच्या दर्जाचे का आहे?
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान वरच्या दर्जाचे का आहे? हा सांगतो. सामाजिक परिवर्तन वरच्या दर्जाचे का आहे? सामाजिक परिवर्तन. आपण इकडे तू सांग. राजर्षी शाहू महाराजांनी विविध धोरणात्मक कार्य केले. त्या व्यतिरिक्त त्यांनी आरक्षणाची सुरुवात त्यांनी केली. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कार्यकालात अनेक जणांना मौलिक स्वरूपात मदत केली. राजर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र अशी क्रांती घडवून आणली. आरक्षण दिलं, सामान्य जनांना प्रोत्साहन दिलं, कला उद्योग व्यापार या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली. त्यामुळे त्यांचं जे योगदान आहे ते महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. राजर्षी शाहू महाराज यांची दृष्टी कशी होती? कशी होती सांगतो. राजर्षी शाहू महाराज यांची दृष्टी दुर्गामी होती. दुर्गामी, बरोबर आहे. आणखी तुम्ही वाचलं नाही? परिच्छेद वाचलं तुम्ही का? राजश्री शाहू महाराज यांची दृष्टी दुर्गामी स्वरूपाची. दुर्गामी स्वरूपाची होती. हा इकडे बसू नका. राष्ट्रपती छत्रपती शाहू महाराजांची दृष्टी शास्त्रशुद्ध आणि आधुनिक. शास्त्रशुद्ध आणि आधुनिक. आलं लक्षामध्ये? काय पद्धती? शास्त्रशुद्ध आणि आधुनिक. राजर्षी शाहू महाराजांचे नाव इतिहासामध्ये अजरामर का झाले? हा तू सांग. विद्या, कला, व्यापार यांचे चैतन्य निर्माण केले. विद्या, कला, व्यापार, कला, व्यापार यांचे चैतन्य कोल्हापूर संस्थानात निर्माण. आणखी बसा खाली. छान होतं. आणखी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ते अग्रस्थानी होते. त्यांनी सामान्य जनांसाठी भरीव असं योगदान दिलं. त्यामुळे ते इतिहासामध्ये अजरामर झाले. छान उत्तर दिलेत तुम्ही. याचा अर्थ छान तुम्हाला पाठ समजलेला आहे. तसं काही आता मी तुम्हाला काही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारतो. त्याची तुम्हाला उत्तर द्यायची आहे. कोण वाचली पहिली रिकामी जागा? हा निर्मळ येतो. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात रिकामी जागा स्थान वरच्या दर्जाचे आहे. छान. उभीच राहतो. उभीच राहतो. पहिली रिकामी जागा वाचली. याचं उत्तर काय आहे? तू सांग. राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. येता येईल तर तुम्हाला तिथे द्या.
खाली खाली छान लिहिलं. हस्ताक्षरही खूप छान आहे तुमचं. बसा. दुसरी रिकाम जागा कोण वाचते? बस काय हा एक विशाल कोण ठीक आहे वाच. राजर्षी शाहू महाराज हे रिकामी जागा राजवटीतील संस्थानिक होते. कोण सांगेल ही रिकामी जागा? हा तू सांग. कोल्हापूर. कोल्हापूर. ले कोल्हापूर. बरोबर आहे का उत्तर? काय आहे उत्तर? सामायिक उत्तर देऊ नका. तू बरा चुकीचं उत्तर देणार. लक्ष नाही का तुझं? बर सांग. राजर्षी शाहू महाराज हे ब्रिटिशांच्या राजवटीतील संस्थानिक होते. लेख ब्रिटिशांच्या. याचा अर्थ तुमचं लक्ष आहे ना? गतीने लिही थोडा. छान लिहिलं. हा तिसरी रिकाम जागा कोण वाचते? तू ये आता इथे. तू ये. काही वाच नका. राजर्षी शाहू महाराज हे केवळ रिकामी जागा म्हणून मोठे झाले नाही. सांग बघा तुझं उत्तर. लक्ष होतं का तुझं? उचललंय. उभा राहा इथेच उभा राहा. हा सांगा. हा तुम्ही सांगा. संस्थानाधिपती लिहिता येईल का? बरोबर आहे का? लिहिलेलं बरोबर आहे का? बसा खाली. आता बरोबर आहे. बस. हा बस. चौथी रिकाम जागा कोण वाचते? तर येतो तू. हा वाच. त्याच्या राजसत्तेला रिकामी जागा चढले होते. उत्तर माहित आहे का? बर. हा कोण सांगेल उत्तर? वैद्य नाही. उभे राहा. विशाल सामान्य जनतेच्या कळवळ्याचे चढले होते. हा लिहिता येईल का? आणली मस्त काय छान उत्तर देतो. बस. अरे तोडू नको कडू. जशावरली सामान्य हा बोलू नका. लिहू द्या त्याला. सांगू मग आपण. एवढं मोठं अक्षर काढशील तर बसेल का तिथे? सुमोन्य झालं ना ते. एवढा वेळ घालवशील. सामान्य जनतेच्या कळवळ्याची लेणे चढली होती. बस. हा शेवटली कोण वाचते? तर येत तुम्ही. ठीक आहे. राजश्री शाहू महाराजांची दृष्टी रिकामी जागा व रिकामी जागा होती. कोण सांगितलं उत्तर? सामाजिक व आधुनिक नाही. उभ्या राहा. मधल्या शास्त्र शुद्ध आणि आधुनिक. लिहिता येईल का? नक्की. हो. हो ठीक आहे. छोटं अक्षर टाकून छान लिहिलं. बस. सर्व प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिलेली आहे.
वही काढा तुमची, वहीवर एक गृहपाठ लिहून घ्या. बस राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक कार्य या विषयावर वीस ओळीची माहिती लिहून आणा. लिहिलं सर्वांनी? पूर्ण लिहून झालं? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण यशवंतराव बळवंतराव चव्हाण लिखित लोकराजा राजर्षी शाहू मोठ्या दिलाचा राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पहिले 2 परिच्छेद पाहिलेले आहेत. बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेला अभ्यास करू. ठीक.